पुढची बातमी बघूयात। बातमी आहे नाशिकमधली। नाशिकमध्ये उदय सामंत यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या पथकानं उदय सामंत यांच्या बॅगांची आज तपासणी केलेली आहे। निवडणूक प्रचाराचा कार्यक्रम होता आणि त्या दरम्यान उदय सामंत हे नाशिकमध्ये होते। त्यावेळेला त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। तर पुण्याचा महापौर शिवसेना आमच्याशिवाय बसवू शकणार नाही, युती झाली नाही तरी देखील आम्ही 120 पेक्षा जास्त उमेदवार मैदानावरती उतरवले आहेत, असं उदय सामंतांनी म्हटलंय। पुणे महानगरपालिकेत शिवसेना जोरदार प्रचार करताना दिसते। उदय सामंत सध्या आपल्या सोबत आहेत। सर, जर आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री अर्थात एकनाथ शिंदे तुमच्या सोबत जोरदार प्रचार करतायत। इथं तुम्ही सकाळपासूनचं जर वातावरण बघितलं तर पूर्ण भगवं वातावरण आहे। परळीमध्ये ज्या पद्धतीने MIM ला सोबत घेऊन अर्थात शिंदे गटानं तिथं अध्यक्ष निवडलेला आहे, म्हणजे कितपत योग्य? एकीकडे आपण बघतोय काय वातावरण आहे। MIM शी आमचा काडीमात्रही संबंध नाही आणि अशा पद्धतीचं पाऊल जर कोणी उचललं असेल तर मुख्य नेते त्याच्यावर कार्यवाही करतील। त्याचबरोबर नाशिकमध्ये काल हेलिपॅडवर तुमचे बॅग देखील चेक केले गेले, अर्थात म्हणजे भाजपच्या नेत्यांबरोबर माझी बॅग चेक केली गेली। मी त्यांना सांगितलं की त्यामध्ये माझे कपडे आहेत आणि माझे कुठचे कपडे आहेत त्याचं शूटिंग देखील त्यांनी केलेलं आहे। किती विश्वास आहे, किती जागा येतील पुणे महानगरपालिकेमध्ये? आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय महापौर कोणाचाही होऊ शकत नाही। उद्धव ठाकरेंनी एक शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरेंनी असं म्हणलंय की आमचं सरकार होतं तेव्हा गौवंश हत्या ही 2% होती, मात्र आता जर बघितलं तर 9% आहे। गोमातेला राज्यमातेचा दर्जा देशात पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेबांनी देऊन दाखवलेला आहे, फक्त गप्पा मारलेला नाहीत। अर्थात पुणे महानगरपालिकेत महापौर हे शिवसेनेशिवाय होऊ शकत नाही, शिवसेनेशिवाय होऊ शकत नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।